तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विलास कांडेकर ब्लॉगमध्ये. तर स्पेशल असं काही नाही. तर आम्ही आता गावाकडे आलो, तुम्हाला तर माहितीच आहे. तर गावाकडलं थोडं वातावरण दाखवावं म्हणलं. तर आम्ही आलो थोडं मका गोळा करायला. मका केली ती मका गोळा करायला तू कंस. तर मी एकटाच नाही, तर तुम्हाला दाखवतो. ही आपली मम्मी आहे आणि निक्स. मम्मी जावरावर चाललं जरा शर्ट बिर्ट घालून, कारण की आता मैदानात उतरायचं ना, डायरेक्ट मैदानात उतरायचं. त्यामुळं गावाकडे म्हणलं तसंच असतंय, कारण की शहरासारखं हलकं फुलकं नाही. इकडे निक्स आहे. निक्सनं आता व्हिडिओ काढायचा म्हणून घातलं नाही. आता ही पूर्ण तोंड मिळून ह्यांच्यासारखे शुद्ध आपल्याला बोलता येत नाही. गाव असं आहे का, चिमली आहे. हा, मम्मी डायरेक्ट चालू मैदानात उतरली डायरेक्ट मम्मी. सुट्टे होय. उरक तू पण कर. माझ्याकडे असतंय काम बिम नाही करत. मी काळा पडते मला लागते ब्लॉग काढायला. म्हणजे शेतकरी माणसं तसं असतं. कसं आहे, मैदानात उतरले शिर डायरेक्ट इकडे वसतात तर पुढे. अरे आई वडिलांना मदत करायचं काम आमचंच आहे. म्हणजे वर्षभर त्यांनी करते आपण थोडंफार का. तुम्हाला आपली स्वतःची आलो मी ह्यांना द्राक्ष दाखव. आपल्या स्वतःची द्राक्ष नाही दाखवतो आलो. तरी आपली द्राक्ष आहे अजून खायला आलेलं आहे. माल एकदम क्वालिटीचा आहे. हो का, दाखवते पूर्ण मालच आहे. द्राक्ष ही पूर्ण माल आपला आहे, स्वतःची बाग आहे. खाली तुम्हाला दाखवतो. आपली 1 एकरभर द्राक्ष आहे. हे काय, ही मालच माल आहे. ह्यावेळेस काय फुल लोड आहे, असा फुल लोड द्राक्ष. तर यावेळेस आपल्या सतुभावांनी 1 नंबर बाग सांभाळलेली आहे. क्वालिटीचा असा माल आहे. निकीला माझा मका गोळा करताना व्हिडिओ काढ म्हणलं. तर बाकी सगळं घेतलंय, मला फोकस करायचं ना. तर मला पोर्ट्रेटमध्ये केलं. मी स्वतः असं ब्लर आलो आहे. बाकीचं वातावरण म्हणजे अयो शेजारचं सगळं म्हणजे क्लिअर काय दाखवलं काय. हां, मी आणून देऊ का कॅरेट? तू ये, तू घे. मला सांगावं लागतंय ना. एवढं आता तिथलं कॅरेट मीच उचलले ते. बॉडी काय मी कॅरेट उचलाय केली काय? उचल फास्ट. असं काम केल्यावर कळतं ग. माझं चालूच आहे काम. तो तिकडे 2 आम्ही वस्तात लावले कामाला. यांनी मगाचपासून करत मी आता नुसतं व्हिडिओ काढलं आणि ह्यांना थोडी मदत करू लागली. लय हो शेतकऱ्यांचं म्हणजे हे असते. लांब दाखवून आलं नाही. नाही फिरत नाही का. आलो तू उचल तोपर्यंत मी तुला उचलू लागतो. परत कामं करतो थोडी. आम्ही पावसाळ्यामध्ये आहे ना आंबे झाड लावलेले 4 लावलेले, त्यातली 2 झालेली, 2 गडप झाली. ही द्राक्षी बाग ही आता एवढा झालाय माल आपला. एवढा झालाय, अजून पाणी नाही फिरलं ह्याच्यात. माल ह्यावेळेस काय नाही, ह्यावेळेस एकदम लोड आहे बागवर. या खालच्या साईडला आपल्या इकडं 2 एकर रान आहे ना. मग इकडं खालच्या साईडला वर तिकडं मका लावलेली ती आता काढायचं चालू आहे. आणि ह्या खालच्या ह्या पाठीमागच्या बाजूला द्राक्षाची बाग आहे. आणि जेवढं खालचं रान आहे हो हे पूर्ण म्हणजे त्या बागाच्या पलीकडल्या साईडला मका होती. इकडं पूर्ण 1.25 एकर द्राक्षे आणि खालचं राहिलेलं रान पूर्ण आपण गहू लावलेलं आहे. गहू आणि ते ट्रॅक्टर आहे ना ते आपलाच आहे, बारका छोटासा. तरी असं आपली शेती आहे इकडली. माल म्हणजे ह्या वेळेस टच्चू नाही हो, मालाच काही विषय नाही. तिकडं आपल्या शेजारी शेवग्याची बाग आहे आणि इकडे ज्वारी. बघा इकडं सरास असं घड एकदम म्हणजे झाडावर तरी आपलं 60ची रेंज आहे. 60-70 तर कुठे गेलेलं नाही आपलं. मग म्हणजे चांगली जपली त्यांनी बाग आपली. कारण आपण जी बाग करतो आपण नाही करत म्हणजे आपलंच राहणं आहे
पण पप्पांनाही होत नाही ना, मग मी पण तिकडे पुण्याला असतो त्यामुळं मग करते. त्यांच्याकडे आपण बाग दिलेली आहे. त्यांची पण बाग 1 नंबर आहे आणि आपली पण 1 नंबर सांभाळलेली आहे. तर अशी रेंज आहे हिची. अवघड आहे बाबा, कपडे घालावं का नाही. कुठलं मला वाटलं इथलं सांगितलेलं म्हणून मी इथलं घेऊन यायला लागलो नाही की. मला माहीत त्याने मला सांगितलं शेडमधलं आण म्हणून कॅरेट. मी इथलं उचलून त्यांना द्यायला लागलो. माहीत नव्हतं मला. एकटा पण नेत नसतो. निखिललाच बोलवलं. तिला पण काम पाहिजे ना. एवढं कॅरेट मी एकटा नेऊ. एक तर काय तू असू दे, तू पण काम केलं काय होते. ये फास्ट ये एंट्री काढली तुझी. हो कुठे एकटा घेऊन जाऊ. असू दे यायची मदतीला ये. कधी काढलं घे. 2 नाही 2 येत नाही. माझी एवढी ताकद आहे का? ताकद नाही होय तुझ्यात. मला भांडायची ताकद असते. हो एकदम खचकाटून भांडते मला. सुट्टीच नाही. डायरेक्ट घेऊ शकते. अजून एक घे हातात. तू 3 घ्यायचं. 10 घेऊ तुम्ही. चल मग ठीक आहे अजून एक घे. नाही रे बाबा मला अगं घे. नाही नको एकटा कुठं घेऊ. असू दे नाही काय होते मदत कर ना मला. माझ्या हातात बसत पण नाही बघ. बसतंय अजून एक घे. चल तू पण घे. मी पण घेऊन आलो. चल ना मग चल. आलोच. आलं मी जात नाही बरं. घेऊन 2 तर इकडे त्यांना दे की समोर. त्यांचं काम चालू लागते. झालं त्यांचं. मी तू हे कर. तू घेऊन गेले मी 2 घेऊन येतो लगेच. मी निम्यातच ठेवणार. मला नाही घ्यायला आले. येते चल फास्ट जा. त्यांना देऊन ये जा. पळ. मी डायरेक्ट आता एकच घेऊन जातो. 2 घे बर का. एकच. मी आता मी आलतो आता इकडे ट्रॅक्टर लावायला. ट्रॅक्टरला जाऊन होता त्यामुळे म्हणलं लावू आपण. आणि म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ माझा पहिला असेल शॉर्ट्स व्हिडिओ, तिथं आपण हे लसूण लावल्यावर पाणी दिलं तर ती व्हिडिओ काढलेला. आता बघा लसूण केवढा मोठा आला आपली गाडी. आणि तुम्हाला आमचा ही पण दाखवतो. समजे त्याला आम्ही 4 लावले आंबे झाड. त्यातले 2 झाले 2 गेले. काही ते आंबेच झाड आहे. इकडे मोहर लागला या आंब्याला. ही एक झाड आहे. मोहर लय लागला इकडे या बाजूला पलीकडल्या. आणि ही एक आंब्याचं झाड. सगळा मोहरच लागला. हे काय इकडं सगळा मोहर लागला. इथे एक आहे आणि इकडे 2 झाड आहे. तिकडे पलीकडे पण 2 लावलेली ती पण गेली ती 2. आता या 2लाच काय असेल ते असं. अजून पण लावायची ती पण आता नाही. आता जरा गडबडीत आहे. परत पुढची सुट्टी लागेल. तिकडे पण लावायची. इकडे आपण जेव्हा पाण्याची कमतरता होती ना तेव्हा ही शेततळ केलेलं आहे आपण पाण्यासाठी. ह्याच्यावरच पूर्ण आपलं ही रान सगळं आणि खालचं ते सगळं रान ह्याच्यावर असतं. बोलावं लागली नाही की तिकडं जातो. झालं किती हो का पाठीमाग तुम्हाला दिसत असेल एवढं कॅरेट. मी केलं थोडंफार लय पण नाही कारण की मी बॉडी लय ताण देत नाही. बॉडी दिसते ह्याने एवढंच. किती थोडं उचलले म्हणजे भरले कॅरेट. किती भरलं हा काय किती तो का तिथनं एवढं कॅरेट भरलं. हा लय शाने 50 असते तो. या लाईन मध्ये 15 आहेत. मी घेऊन गेली का त्या 15. असू दे 15 असू नाही तर 50 असू नाही 100 असू. पण लगेच ताण नाही लागायला पाहिजे. झाडाखाली बसून आलाय आता ते उचलायला लागले. लगेच पाणी मम्मी हे हेड बघ की लगेच ताण लागली होय. लगेच अजून एवढं कॅरेट भरायचं तर तिकडं आहे अजून थोडं. ह्यांना लगेच ताण लागली. काम कशी एकदम काना केली पाहिजे. थांबलंच नाही पाहिजे. होय तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा पटपट. मी असतो ना एकदा चालू असतं भरायला थांबलोच नसतो. बरं मी तोपर्यंत मका गोळा करतो. मी पटदिशीने जाऊन सबस्क्राईब बटनाला दगड मारून काळणे करून टाका आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं आजचा ब्लॉग. ए नक्की सापडते ते बोरं. दुसऱ्यांच्या बोरच्या बागली बोरं बास्केट घे चोर हो का एवढी गोळा केलेली. मी पण त्यातली घेतली.
कोणाचे का असं ना खाल्लं चिकललो मला कोणाचं का असं ना तोडू लागते ना. सोडा हाईटचा काय उपयोग तिथं मका उचलायची म्हणलं मग ती बॉडीचा उपयोग कर आणि तर आता हाईटला येत नाही तर म्हणजे हाताला येत नाही तर म्हणते हाईटचा उपयोग कर. हे काय करते म्हणून आम्ही सांगत असतो हाईट वाढव बोर. बास मला एवढेच. इथं खाली घेतली ते आम्ही दाखवू का ओ मम्मी पण आल त्या काढ ना तू. मला येते का मी फक्त आता बोरं खायची कामं करणार आहे. तुझा काय उपयोग होतो असं माझा काय उपयोग आहे आहे त्या तिकडं बोरं पण बाहेर लागते गोड गोड आहे ते. लय गोड आहे. निकी काय एकटी नाही ते सोबत इकडं कोडा द्या दिसत नाही द्या ओ मामी आले त्या त्याने पण गोळा करले त्या बोरू. निकी जास्त घेऊन चल मला खायला. तू तोडू लाग मस्त का बघ किती तोड ना खाऊ दे दाखव बघू कसलं आहे म्हणजे वास कसले तर बघू दाखव 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 नाही छान आहे. दाखव नको नको खालचं घे. बघा मला बोरं सुद्धा खायला दे ना. दर दिलं बाबा चल. अगं लय थोडी तुला बोलायचं ना लय थोडीशी झाली बरं का. अगं चल. बोरं म्हणजे जास्त अशी नाही ती म्हणजे अजून हिरवीच आहे ती पिकलं नाही ती पूर्णपणे. मामी किती मिळली तुम्हाला बोरं हो मामी जास्त झाली या वरती छान आहे बरं का वरती. नाही खालचे पण घे बोरं काय होत्या चांगली घेतली की. हं? चांगली चांगली खालची घेतली. खाली पण आहे ती जास्त बोर आहे हे का बाई इथे किती छान बोर आहे बघ ना. कुठं आहे? हे बघ इथे. घे मग काढ चांगली चांगली म्हणते मी काढायसाठी पडतील हो झाड कुठे चालली झाडा एवढ्यावर आणि पाय घसरल्यावर काट टोचल्यावर काय होईल हे बा, कसलं ए खरपूस बाळ खरपूस. खरपूस खरपूस बोर हातात धर. बघू ती लय छान लागते तुला कळलं तू जेन दे का. हां अशी वर चालली चपल्या बघायच्या हे गप्प बस. गावाकडं असं. गावाकडं आणि पल्ल्यावर काय होईल हे बघ हे एवढं पण वर चढ हे लय मस्त लागतं. दाखव दाखव कसलं हे लय हे गोड असतं एकदम. हे 100% आता पडायलाच पाहिजे मला पल्ल्यावर म्हणजे मला सवय आहे. सवय हां सवय नाही त्या अगोदर खरपूसलेली बोरं म्हण ठेव तिकडं माझ्या हातात एवढे अतिशय हातात दिले तुम्ही कुठं ठेवू बस ना तर मी ठेवते. ठेव नाही नाही म्हणत 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 निकीन लय बोर लय झाली हे झाली इकडे इकडे. हं? एवढी गोळा केलेत निकीने बोर झाडावर दिसली आहे का आधी? भास्कर नाही म्हणत म्हणत लय झाली बोर खाणार तर आहेच मी बघा गावाकडं असण्याचा एकच फायदा बोरीची बाग आहे द्राक्षाची बाग आहे बरेच चिर अजून असतेच काय ना काय तर एक दिवस कष्ट करून मला इथे निकी दाखवली तिच्या पायाला लागले हो का एवढं आज पुरीनं काम केलंय बघा किती सुरकुतले पडले आणि लागले तिला मला त्याच्यावर दया यायला लागले मग मी कुठं चालली एवढं आवरून फिरून चल की जायचं नाही का. आम्हाला जायचं आहे आष्टीला आणि मी जरा थोडा टाइमपास नंतरचा लुक बघा माझा आष्टीला जाताना. हां नंतर जर बघणारच आम्ही ती पण घालत असणार आहे तो चांगला असणार. लागले चल. ओय मम्मी मगाच्या तुझा युनिफॉर्म भारी होता हा मग ते शेतातलं युनिफॉर्म आता घरी ते शेतातला युनिफॉर्म आणि माझा कुठं पण जाऊ द्या कारण तू कामच करत नाही. माझा छाक म्हणून असतं डायरेक्ट तुला कामच नसतं. मला काम लय असतंय तुला काय माहिती चल ना. जातो आता घरी मॅडम तिकडे रस्त्यावर जाऊन तयार झाली इकडे बघ होय चाल गे जा चालत झालोच त्यानंतर घरी आलोय आम्ही आता घरी मग जेवाडी मग जायचं आपल्याला तिकडं तर आता आम्ही उद्या पुण्याला जाणार आहे ह्याच्या त्यामुळं आजच ह्या दोघींना मी हॉस्टेलला सोडून येणार आहे आणि मी पप्पा मग परत उद्या सकाळी गाडीवर जाणार आहे तर सकाळपासून जेवण नव्हतं काम पण भरपूर झालं तुम्ही जर बघितलीस तर थोडं जेवतो मग ह्यांना हॉस्टेलला सोडून येतो डायरेक्ट